Welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today you are going to learn in your class My English Book 7, and your lesson name is Putting Together a Class Magazine 2.4. तर मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगाल. हा माझा नेहमीचा प्रश्न आहे, पण तुमच्या कमेंट्समुळे मला कळतं की तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघताय आणि मला माझ्याबद्दल सांगितलेलं कमेंट की शिकवण्याबद्दल ऐकून रवी सरांच्या कमेंट ऐकून खूप छान वाटतं. जास्त हुरूप येतो व्हिडिओज करायला वेगवेगळे. खरं तर मी याचं वॉर्मिंग अप तुमच्यावर शेअर केला होता, व्हिडिओ शेअर केला होता. परत मी याचा वर्कशॉप पण याचा व्हिडिओ शेअर केला होता, पण समजा नाही बघितलं तुमच्यापैकी किती लोकांनी, तर मी या व्हिडिओची लिंक जी आहे म्हणजे वॉर्मिंग अप आणि वर्कशॉपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल. खास करून तुमच्या पुढे येऊन हा व्हिडिओ करण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की याचं जे पेज नंबर 50 आणि 51 जे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे पीसेस दिसतात, खूप सारे पीसेस दिसतात. तर बऱ्याच जणांचा गोंधळ होऊ शकतो की नेमकं हे काय आहे, कसं करायचं, काय करायचं. पहिलं तर गोष्ट मला तुमच्यावर क्लास मॅगझिन म्हणजे काय हे थोडंसं थोडक्यात बोलायला आवडेल की क्लास मॅगझिन काय प्रकरण असतं. की क्लास मॅगझिन म्हणजे ही एक क्लास ॲक्टिव्हिटी असते आणि याच्यामध्ये सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं असतं, कारण फक्त सिलेक्टेड 4-5 लोक ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करत नाही. कारण प्रत्येक गोष्टीत कसं असतं, काहींचं हँडरायटिंग खूप छान असतं, काहींना खूप छान आर्टिकल लिहिता येतात, काही खूप छान डेकोरेशन करू शकतात, खूप छान पिक्चर्स करणं, डेकोरेशन करणं, नीट आणि छान वर्क करणं, असं बऱ्याच गोष्टी असतात की प्रत्येकाची एक खासियत आहे आणि त्या खासियतप्रमाणे प्रत्येकजण वैशिष्ट्य म्हणत आपण. सो अकॉर्डिंग टू दॅट स्पेशालिटी एव्हरीवन कॉन्ट्रीब्युटेड इन दिस मॅगझिन, क्लास मॅगझिन. तर आपण आता 1.2 मध्ये आपल्या त्याचे मी बरेचसे व्हिडिओज केलेले आहेत, ते पण तुम्ही बघितले नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तर 1.2 मध्ये आपण बघितलं की तारा अँड फ्रेंड्स आहे, टोटो आहे, पॅडी आहे, मिया, सगळे त्यांचे फ्रेंड्स आहे. मिया तर मांजर आहे, पण हे सगळे फ्रेंड्स आहे एकत्र मिळून कामं करतात आणि याच्यामध्ये ताराची मदत आपल्याला करायची आहे. तर त्यांनी सांगितले की जे सगळं मराठी ट्रान्सलेशन आहे त्याचं ते मी तुम्हाला डिटेल 1 by 1 वर्ड देणार आहे. फक्त मला तुम्हाला इथे समोर येऊन सांगायचं कारण म्हणजे की पेज नंबर 51 बघा आणि त्याच्यावरती बॉक्सेस दिलेले आहेत 4 ग्रीन कलरचं रायटिंग, जसं की लाफ्टर इन द क्लासरूम, क्राफ्ट कॉर्नर, माउथ वॉटरिंग रेसिपीज, ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीड, असे 4 भागामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. तर हे 4 जे आहे त्याची निळी बॉर्डर आहे बॉक्सची कडेला. तर बऱ्याच जणांचा गोंधळ होऊ शकतो की ब्लू बॉक्सेस म्हणजे कोणते बॉक्सेस, ब्लू कलर दिसत नाही, अगदीच लाईट कलर आहे याचा ब्लू. इथे बघा 4 बॉक्सेस आहेत, याचा जो बॉर्डर आहे ना ती ब्लू आहे. तर हे ब्लू बॉक्सेस आहे आणि ह्या 4 जसं की लाफ्टर इन द क्लासरूम म्हणजे की वर्गामध्ये हसण्यासारखे काय काय गोष्टी आहेत. नंतर क्राफ्ट कॉर्नर. तर क्राफ्ट कॉर्नर म्हणजे काय की आपण जे कागद कामाच्या गोष्टी करतो, कागद कामच नाही, आपण काही जे हँडमेड गोष्टी करतो, क्राफ्ट्स करतो, ते क्राफ्ट कॉर्नरमध्ये. आणि माउथ वॉटरिंग रेसिपीज फॉर हंग्री किड्स, कारण आपण कितीही अभ्यास केला तरी खाल्ल्याशिवाय ते आपलं काही होत नाही, त्याच्यामुळे माउथ वॉटरिंग रेसिपीज पाहिजेच ना, आपल्याला ते यायला हवं. आपण आता 12-13 वर्षाची मुलं असेल तुम्ही. अँड ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीड म्हणजे असं आपण मित्र म्हटलं की आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे मित्र. मित्रांशिवाय काही होत नाही आपलं, मित्र मैत्रिणी कोणी असो. तर बऱ्याचदा भांडणं होतात, काही ना काही मनात गैरसमज होतात. तर सगळ्यामध्ये काय करायचं, तर याच्यासाठी तुमच्या पण घरामध्ये आयुष्यामध्ये कोणीतरी दिदी असेल ना, तर मग ती दिदी आहे आणि जी गाईड करते की कसं मित्रांशी काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही काय करू शकता. आणि दुसरं म्हणजे की ह्याच्यामध्ये ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीडमध्ये कसं आहे, त्यांनी 2 सेक्शन केलेले आहेत. एक म्हणजे गेटिंग सो मच होमवर्क आणि ऑन लुझिंग फ्रेंडशिप. म्हणजे मुलांना फक्त मित्रांचा प्रॉब्लेम नसतो शाळेमध्ये, मित्र हा एक प्रॉब्लेम असतो की भांडणं होणं, तकतक होणं, चिडचिड होणं, हा एक असतो. आणि दुसरं असतं होमवर्क प्रॉब्लेम, सगळ्यांसाठी आहे. जसं की आता मला खूप कमेंट येतात, टीचर थँक्यू सो मच, तुमच्यामुळे आमचा होमवर्क सगळ्यात पहिल्या क्लासमध्ये कंप्लीट होतो किंवा होमवर्क सोपा जातोय, अभ्यास सोपा जातोय. मला खूप छान वाटतं अशा कमेंट ऐकून की माझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होते तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या होमवर्क करण्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत की कुणीतरी आपल्याला होमवर्कशी रिलेटेड मदत करणं खूप खूप महत्त्वाचं वाटतं. आपलं पण क्लासेस करतो, टीचर्सना विचारतो. तर तसं होमवर्कबद्दल एक दीदी त्यांना गाईड करते आणि दुसरं म्हणजे की फ्रेंडशिपबद्दल काय प्रॉब्लेम्स होतात त्या पण दीदी गाईड करते. सो हे झालं ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीड. ठीक आहे, तो हा एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये गेटिंग सो मच होमवर्क अँड ऑन लुझिंग फ्रेंडशिप हा पार्ट येतो. नंतर माउथ वॉटरिंग रेसिपीजमध्ये फ्रूट चॅट आणि ग्रीन चटणी हे 2 प्रकार येतात. आणि लाफ्टर इन द क्लासरूममध्ये जय स्टडीज मॅथ 1, जय स्टडीज मॅथ 2
आणि क्राफ्ट कॉर्नरमध्ये तर पेपर पेंग्विन येतं. सो असे सेक्शन केलेले आहेत. आता मी काय केलंय, वहीमध्ये तुम्हाला डिटेल 1 बाय 1 प्रत्येक गोष्ट लिहून दिलेली आहे. ती मी तुम्हाला दाखवणार आहे, आता रीड करणार आहे. पण म्हटलं एकदा तुमच्या समोर यावं आणि तुम्हाला सांगावं की क्लास मॅगझिन काय असतं आणि कोलाज काय असतं. कोलाज हे वेगवेगळ्या तुकडेचे पीसेस एकत्र करायचे आणि मस्त आकृती तयार करायची किंवा एक छानसं सगळे वेगळे रंग आणि त्याच्यामुळे त्याचं ते एक वेगळं रूप दिसायला लागतं. तर मग हे क्लास मॅगझिन आहे ज्याच्यामध्ये छान कलरफुल सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर मग आपल्याला इथे आता सगळे पीसेस तर वेगळे केलेत त्याने, पण सगळं गोंधळ झाला. तर पण आता ताराची मदत करायची. तर याचं जे पूर्ण मराठी ट्रान्सलेशन आहे वर्ड टू वर्ड या तुमच्या लेसनचं, याचं पूर्ण ट्रान्सलेशन मी केलं आहे. त्याची तुम्ही आता व्हिडिओ बघून घ्या पूर्ण. आणि शक्यतो व्हिडिओ स्किप नका करत जाऊ, कारण व्हिडिओ स्किप केल्यामुळे तुम्हाला मग फक्त उत्तरं मिळून उपयोग नाहीये. कारण तुमचं जर इंग्लिश तुम्हाला छान करायचं असेल तर तुम्हाला वर्ड टू वर्ड मिनिंग समजणं गरजेचं आहे. जेव्हा प्रत्येक वर्ड 100 वेळा 200 वेळा प्रत्येक वेळी तो तुमच्या असं डोक्यावर सारखा कानांवर ऐकत राहाल ना तुम्ही, तर तुम्ही एक दिवस असेल की अरे या शब्दाचा अर्थ तर मला माहिती आहे, तो शब्द तर मला माहिती आहे, असं होत राहतं. त्यामुळे फोकस करा, व्यवस्थित कोणीतरी सांगतं तर शांतपणे ऐकत जा, म्हणजे तुमचं इंग्लिश किंवा तुमचे इतर विषय खूप छान होते. तर मग आपण आता हा पूर्ण धडा करून घेऊयात आणि याचा सिक्वेन्स पण मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तारा अँड फ्रेंड्स आर बिझी प्रोड्युसिंग देअर क्लास मॅगझिन. म्हणजे काय, आपण याच्या आधी पण 1.2 मध्ये पाहिलं होतं की तारा अँड फ्रेंड्स. तर आपल्या पूर्ण पुस्तकामध्ये तारा अँड फ्रेंड्स हे एक असे कॅरेक्टर आहेत की जे आपल्याला आपण कसं आपले मित्रमैत्रिणी असो तसंच ते मित्रमैत्रिणी तारा अँड फ्रेंड्स. तर त्यांनी काय केलंय, क्लास मॅगझिन करायचं ठरवलंय. क्लास मॅगझिन म्हणजे वर्गाचं मासिक असतं ना तसं. मेनी चिल्ड्रन हॅव सेंट देअर कॉन्ट्रीब्युशन्स टू द मॅगझिन. आणि सगळ्या इतर मुलांनी पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आता कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, कॉन्ट्रीब्युशनचा अर्थ असतो योगदान. हा जो शब्द आहे ना कॉन्ट्रीब्युशन, याचा अर्थ काय आहे, योगदान. म्हणजे असतं बघा, आपण एखादं इमारतीचं बांधकाम करतो किंवा सार्वजनिक काही काम करतो, त्यावेळेस आपल्याला लोक पैसे देतात किंवा स्वतः येऊन उभे राहून मदत करतात, त्याला कॉन्ट्रीब्युशन असं म्हणतात टू द मॅगझिन. अदर हॅव हेल्प टू राईट इट इन अ ब्युटिफुल हँड अँड डेकोरेट इट अँड कलर्स. म्हणजे काय की याच्यामध्ये काय काय कॉन्ट्रीब्युशन आहे, तर काहींनी छान छान कलर्स केलेले आहेत, तर काहींनी छान सुंदर हस्ताक्षरात ते लिहिलेलं आहे, आणि काही लोकांनी छान छान काय केलेत, आर्टिकल्स पाठवलेले आहेत. सो प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन वेगवेगळं आहे. काहींनी फोटोज टाकलेत, काहींनी पिक्चर्स टाकलेत, काहींनी डिझाईन्स केली आहेत. सो दे वॉन्ट टू डिस्प्ले इट ऑन द क्लासरूम वॉल्स इन द फॉर्म ऑफ कोलाज. कोलाज म्हणजे काय असतो की वेगवेगळे तुकडे आपण एकत्र करतो. कधी आपले आकार असतात, तर कधी प्राण्यांचे आकार असतात, वर्तमानपत्र कापतो, कलर असं सगळ्यातनं आपण आकार तयार करतो आणि सगळं मिक्स तयार करून एक छान चित्र तयार होतं. त्याला कोलाज असं म्हणतात. तर इथे कोलाज कशाचं केलं आहे, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे आर्टिकल्स, वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून एक छानसं मॅगझिन तयार करायचं आणि त्याचं त्यांना कोलाज तयार करायचं. दॅट इज व्हाय दे हॅव कट आउट पीसेस ऑफ द आर्टिकल्स. पण त्यांनी काय केलं, त्यांना सलग आर्टिकल नव्हतं तयार करायचं, म्हणून त्यांनी काय केलं, त्या आर्टिकलचे पीसेस तयार केले. पीसेस म्हणजे काय, तुकडे तयार केले. दे विल अरेंज देम ऑन कलर्ड पेपर. आता हे सगळे जे पीसेस आहेत ते काय करायचं, आपल्याला कलर पेपरवर अरेंज करायचे आहे विथ ॲप्रोप्रिएट इलुस्ट्रेशन्स. इलुस्ट्रेशन्स म्हणजे काय की त्याला वेगवेगळी छान छान नावं द्यायची. ते कशाचे, नेमके ते तुकडे सगळे कशाचे आहेत. बट सॅडली द पीसेस हॅव ऑल गॉट मिक्स्ड अप. हे सगळे पीसेस काय झालेत, सगळे मिक्स झालेत, कारण त्यांनी काय केलं, कोलाज करायचं म्हणून कट केले आणि कट केल्यानंतर त्यांचे सगळे मिक्स झाले. कॅन यू हेल्प तारा टू सॉर्ट आउट द पीसेस. तुम्ही मदत कराल का ताराला सॉर्ट आउट करायला पीसेस. तुम्ही मला टीचर आम्हाला थोडं अवघड वाटतंय, कुणी मला आम्हाला सोपं वाटतंय, पण जर तुम्ही थोडासा विचार केला ना तर ही खूप सोपं आहे. आपण बघूया. इथे पेपर पेंग्विन करायचं आहे. पेपर पेंग्विन म्हणजे काय की हे छान पेपर पेंग्विन, पेपरपासून पेंग्विन तयार करायचं आहे. ग्रीन चटणी, मस्त चटणी असते ना खोबऱ्याची किंवा हिरव्या मिरची चटणी, ग्रीन चटणी करायची. फ्रूट चॅट म्हणजे फळांचं चॅट असतं ना ते करायचं. इथे चॅट म्हणजे गप्पा नाही हा, फ्रूट चॅट म्हणजे फळांचा पासून आपण चॅट करतो ना, पाणीपुरी, चाट मसाला, तसंच फ्रूट चॅट. गेटिंग सो मच होमवर्क आणि खूप सारा अभ्यास. ऑन लुझिंग फ्रेंडशिप, आपल्याला असं होतं ना मैत्री गमावतो आपण, असं सगळे टॉपिक दिलेले. इथे त्यांनी काय म्हटलंय बघा, द नेम्स, एक मिनिट,
The names of the section of the magazine are given in blue boxes. आता इथे ब्लू बॉक्सेसमध्ये त्यांनी काय केलं आहे, बिलो फाइंड द नेम्स ऑफ द आयटम्स अँड द रिमेनिंग पीसेस फ्रॉम दोज शोन ऑन द बोर्ड, पुट देम इन अ प्रॉपर सिक्वेन्स. आता बोर्डवरती लावलेले आहेत आपल्याला काही पीसेस, जसं की लाफ्टर इन द क्लासरूम, म्हणजे मजेशीर काय काय तिथे जोक आहेत का त्या पीसेसमध्ये. क्राफ्ट कॉर्नर म्हणजे आता पेंग्विन, पेपर पेंग्विन कशात येणार आहे, क्राफ्ट कॉर्नरमध्ये येणार आहे. माउथ वॉटरिंग रेसिपीज फॉर हंग्री किड्स, म्हणजे चाटबीटच्या रेसिपी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, अशा माउथ वॉटरिंग रेसिपीज आहेत का फॉर हंग्री किड्स. नंतर ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीड, आणि मित्रांसाठी काही सल्ले असतील तर त्या. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, तर याच्यामध्ये आपण आता सगळ्या गोष्टी शोधायच्या आहेत की आपण नेमकं आता कोणते कोणते पीसेस कशा कशाचे काय काय. एक काम करूयात का, आपण यांना नंबर देऊयात. जसं की आता बघा, लाफ्टर इन द क्लासरूम असेल तर 1 नंबर, तर पीसेसना आपण ते 1 नंबर देऊन राऊंड करूयात, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की हे पीसेस ते. नंतर क्राफ्ट कॉर्नरला 2 नंबर देऊ. नंतर माउथ वॉटरिंग रेसिपीजला 3 नंबर देऊ. ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीडला 4 नंबर देऊ. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय होईल, आपण जेव्हा शोधायला जाऊ ना तेव्हा आपल्याला बरोबर नंबर सापडेल. की जसं आता उदाहरण दाखवते तुम्हाला. हे बघा, सगळ्यात पहिला बॉक्स आपल्याला सापडला, टू गिव्ह युअर सेल्फ द मोस्ट टाइम टू प्ले इट्स इम्पॉर्टंट टू यूज युअर टाइम वाईजली. इफ यू आर गिवन टाइम टू डू युअर होमवर्क ड्युरिंग स्कूल आवर्स, ट्राय युअर बेस्ट टू फिनिश इट ॲज मच ॲज यू कॅन. दीदी, आता मला सांगा इथे काय आहे, ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीड, ज्यांना गरज आहे मदतीची त्यांच्यासाठी छानशी ॲडवाईस आहे. तर ही ॲडवाईस काय येणार आहे, आपली 4 नंबरला येणार आहे. तर 4 नंबर आपण का टाकलाय, म्हणजे आपल्याला सगळं नंतर एकत्र करायला कंपाईल. याचा अर्थ असा होतो, टू गिव्ह युअर सेल्फ द मोस्ट टाइम टू प्ले, तुम्ही स्वतःला वेळ द्या. इट्स इम्पॉर्टंट टू यूज युअर टाइम वाईजली, आणि तुमचा वेळ खूप शहाणपणाने वापरा. इफ यू आर गिवन टाइम टू डू युअर होमवर्क ड्युरिंग स्कूल आवर्स, ट्राय युअर बेस्ट टू फिनिश इट ॲज मच ॲज यू कॅन. शाळेच्या वेळेत जर अभ्यास पूर्ण केला ना तर घरी निवांत वेळ मिळतो, नाही मग क्लासचा अभ्यास, घरचा अभ्यास, असं करत करत तुमचा इतका वेळ जातो ना. कट आउट हेड अँड अ बॉडी शेप अँड 2 विंग्स फ्रॉम ब्लॅक क्राफ्ट पेपर. आता आपण काय ठरवलं होतं की आपण क्राफ्ट कॉर्नरला 2 नंबर द्या. आता हे काय क्राफ्ट आहे, त्यांनी सांगितलं पेपरचा तुकडा करा, डोकं बाजूला काढा, विंग्स तयार करा. सो असे एक एक पीसेस मिळणार आपल्याला. आय हॅव बीन गेटिंग सो मच होमवर्क दॅट आय बेअरली हॅव टाइम टू प्ले, व्हॉट शुड आय डू. इथे काय म्हटलंय की आमच्याकडे फार थोडासा वेळ आहे म्हणजे होमवर्क कंप्लीट करायला. सो आय हॅव बीन गेटिंग सो मच होमवर्क, तुमची पण कंप्लेंट असेल ना, मला खूप शाळेचा अभ्यास देतात. दॅट आय बेअरली हॅव टाइम टू प्ले, मला खेळायला वेळच मिळत नाही. बेअरली म्हणजे जरासा वेळ मिळत नाही. व्हॉट शुड आय डू, मी काय करू. आता इथे ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीड, इथे आणखीन एक या गेटिंग सो मच होमवर्क, हा पण एक सेक्शन आहे की जिथे हा जाऊ शकतो. नंतर आहे इथे बघा, ड्रॉ प्रॉपर बॅकग्राऊंड टू शो द स्काय अँड द आईस. हे कशाचं आहे, पेंग्विन, कारण हा पेंग्विनच फक्त अशा ठिकाणी असतो, म्हणजे पेंग्विनसाठीचं क्राफ्ट आहे. डेकोरेट इट विथ कलर्ड पेपर. नंतर काय लिहिलं, मेकर्स अँड मार्कर्स अँड स्टिकर्स. आता हे डेकोरेशनचं आहे, तर हे पण कशामध्ये येणार आहे, क्राफ्टमध्ये येणार आहे. ओके, कोणी याला कलर करेल, कोणी रेषा मारेल, पण पुस्तक खराब होणार म्हणून मी त्याला नंबर दिलेले आहेत. पेस्ट द डिफरंट पार्ट्स टुगेदर ऑन कार्ड पेपर. आता पेस्ट करायचं म्हणजे काय करायचं, आपल्याला क्राफ्ट करायचं, म्हणजे परत हे 2 नंबरचं पेंग्विनचे सगळे पार्ट भेटतात आपल्याला. आधी तर काय म्हटलंय, इंग्रेडियंट्स, अ मीडियम पीस ऑफ कोकोनट, 2 ग्रीन चिलीज, कॉरिएंडर लीव्स, साल्ट टू टेस्ट अँड 1.5 स्पून ऑफ शुगर. हे कशाची रेसिपी आहे, तर ही रेसिपी आहे ग्रीन चटणीची. तर मग त्याच्यामुळे आपल्याला हे भेटलेलं आहे. आणि ही काय, माउथ वॉटरिंग रेसिपी आहे, त्यामुळे इथे आपल्याला ग्रीन चटणीची रेसिपी मिळाली आहे, माउथ वॉटरिंग रेसिपी. नंतर इथे बघा, मेथड, वॉश द guava and cut it into a big pieces. Put all the ingredients in a glass bowl. Sprinkle chaat masala and mix the ingredients well. आता हे काय, आपल्याला फ्रूट चॅट आहे. इथे बघा, आपल्यासाठी इथे फ्रूट चाट आहे. याचा कलर काय आहे फ्रूट चाटचा, रेड आहे. तुम्ही एक करू शकता की रेड कलरचे मार्किंग्स देऊ शकता, पण परत पुस्तक खराब होईल आपलं सगळं. त्यामुळे हा काय सगळा, हा फ्रूट चाट आहे. आणि हा येतो
माउथ वॉटरिंग रेसिपीजमध्ये येतो. तर 3 नंबर आपण त्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर या सगळ्या पीसेसचा आपण प्रत्येक वेळी मग तो फ्रूट चाट आहे का ग्रीन चटणी का सगळं करूयात. माय बेस्ट फ्रेंड, इथे बघा, माय बेस्ट फ्रेंड अँड आय आर नो लॉंगर फ्रेंड्स अँड आय लॉस्ट अनदर फ्रेंडशिप अ फ्यू मंथ्स ॲगो. आय डोंट वॉन्ट टू लूज मोर फ्रेंडशिप. नीडी फ्रेंड. नीडी फ्रेंड म्हणजे ॲडवाईस फॉर फ्रेंड येणार आहे. माझ्या मित्राला मी गमवलं, आता मला फ्रेंडच राहिला नाही असं तो म्हणतोय. इथे बघा टीचर, जय वाय आर यू डुईंग युअर मॅथ मल्टिप्लिकेशन ऑन द फ्लोअर. तर त्या टीचर विचारतो मॅथ मल्टिप्लिकेशन फ्लोअरवर का करतोयस. इथे जय काय म्हणतोय, यू टोल्ड मी टू डू इट विदाउट युझिंग द टेबल. बघा, म्हणजे त्यांनी सांगितलं टेबल म्हणजे पाढे म्हणू नका, तर याने हुशारनं काय केलं, टेबलच्या ऐवजी फ्लोअर आला. तर हा जोक आहे आणि जोकला आपण काय केलं, लाफ्टर इन द क्लासरूमला 1 मार्क दिलेला आहे. ओके, आता इथे आपण काय करूयात, आपण या पेजवर आले. आपण या पेजवरचे सगळे केलेले आहेत चेक. आपण या पेजवर, या पेज नंबर 51 वरती इथे टॉक टू युअर फ्रेंड्स अबाउट व्हॉट यू फील. इथे तुम्ही तुमच्या मित्रांशी बोला की तुम्हाला काय वाटतंय. युअर पॅरेंट्स नो यू वेल अँड आर ऑल्सो लाईकली टू नो युअर फ्रेंड्स. दे मे टेल यू व्हॉट यू शुड डू. म्हणजे ते दिदी काय करते, ॲडवाईस देते, मदत करते. तर ती काय म्हणते, तुमच्या मित्रांशी बोला. टॉक टू युअर फ्रेंड्स अबाउट व्हॉट यू फील. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा की तुम्हाला गरज आहे त्यांची, तुम्ही त्यांच्याशिवाय नाही राहू शकत किंवा काही प्रॉब्लेम असेल तर बोला. अँड युअर पॅरेंट्स नो यू वेल अँड आर ऑल्सो लाईकली टू नो युअर फ्रेंड्स. तुम्ही ठीक आहात. तुम्ही ऑन लुझिंग फ्रेंडशिप. इथे बघा, ऑन लुझिंग फ्रेंडशिप याच्या अंडर हे येणार आहे, पण हे मेन काय याचं ॲडवाईस आहे, पण ही ऑन लुझिंग फ्रेंडशिपच्या अंडर येणार आहे. पण याला आपण 4 नंबर देऊया. आता इथे बघा इन्ग्रेडियंट आहेत. 1 बिग guava, 1 big piece of papaya, 1 big apple, 1 slice of pineapple, sweet lemon segments, lemon juice, 1 teaspoon, 1 tablespoon of pomegranate seeds, चाट मसाला, salt to taste. आता ही सगळी काय रेसिपी आहे. guava म्हणजे पेरू आहे. त्यांनी मोठी पपई घ्यायला सांगितली, ॲपल सांगितलंय, पायनॅपल सांगितलंय, नंतर आपलं डाळिंब सांगितलंय. हे सगळं घ्यायचं आहे, मस्त चाट मसाला टाकायचा. ही काय माउथ वॉटरिंग रेसिपी आहे, त्यामुळे ही 3 नंबरला येणार आहे. त्याच्यानंतर इथे आहे जय, दॅट डिपेंड्स ऑन हाऊ मेनी पीपल आर स्टँडिंग देअर इन द यार्ड. जय आणि टीचर यांचे काय आहेत, फनी जोक आहे, त्यामुळे ते 1 नंबरमध्ये येणार आहे. जय स्टडीज मॅथ 1, जय स्टडीज मॅथ 2. कट आउट अ बीक, अ हॅट, अ बो, टाय अँड फीट फ्रॉम डिफरंट कलर क्राफ्ट पेपर. तर हे कशामध्ये येणार आहे, क्राफ्ट कॉर्नर. तर हे 2 मध्ये येणार आहे. पुट ऑल द इंग्रेडियंट्स टुगेदर अँड ग्राइंड देम इन अ मिक्सर ऑर ऑन द ग्राइंडिंग स्टोन. आता हे काय आहे, ग्रीन चटणी आहे. तर ग्रीन चटणी, कारण ग्रीन चटणीचा हा पार्ट इकडे राहिला होता या पेज नंबर 50वर, आता 51वर हा पार्ट राहिला. आता टीचर, जय हाऊ मेनी फीट आर देअर इन अ यार्ड. तो म्हणतो यार्डमध्ये टीचरच्या किती फीट आहे. तर जय काय म्हणतोय, दॅट डिपेंड्स ऑन हाऊ मेनी पीपल आर स्टँडिंग देअर इन द यार्ड. सो टीचर फीट विचारतात आणि तो पाय विचारतोय. तो म्हणतो की लोकांचे पावलं पाय किती आहे तेवढं मोजायला लागेल, पण ॲक्च्युअल फीट म्हणजे किती अंतर आहे, किती फूट अंतर आहे ते मोजायचं. सो हा जोक आहे, म्हणून हा पण काय येणार, लाफ्टर इन द क्लासरूम. आता वॉश द चिलीज अँड कॉरिएंडर लीव्स, कट द कोकोनट इंटू पीसेस अँड सॉल्ट शुगर. तर हे येणार आहे रेसिपीमध्ये, आणि रेसिपीला आपण काय दिलेलं आहे, माउथ वॉटरिंग रेसिपी फॉर किड्स. सो हे 3 आहे. पण आता याच्यामध्ये पण काय केलं आहे माहिती काय, लोकांनी सगळं मिक्स केलं आहे. सो आपण कसं करूयात, आपण फक्त आता नंबर दिले, आपण 1-1 नंबरचे जे आहे ना लाफ्टर इन द क्लासरूम, ते आपण सगळे 1-1-1 नंबरचे जे 1-1 नंबरचे ते बाजूला काढायचे. त्याच्यानंतर याचा सगळ्याचा एक सिक्वेन्स मी तुम्हाला करून देते, प्रत्येकाचा हेडिंग आणि याचा, मग तुम्ही बघून घ्या की त्याप्रमाणे तुम्ही सिक्वेन्स करून अरेंज करायचं आहे. आपण हे डिफरंट जे पीसेस होते यांना आपण नंबर्स दिलेले आहेत, तुम्ही बघून घेतले सगळ्यांनी. नंबर देण्याचं कारण म्हणजे की आपल्याला कळायला पाहिजे की कोणते कोणते पीसेस कुठे आहे. आता आपण आपल्या नोटबुकमध्ये हे प्रॉपर ऑर्डरने लिहून घेऊयात. ओके, सो पहिला आहे आपला, म्हणजे असं काही नाही, कुठलंही सिक्वेन्स तुम्ही कुठेही घेऊ शकता. तुम्ही सगळ्यात पहिलं क्राफ्ट कॉर्नर घेतलेलं आहे. कारण 4च पार्ट आहेत आपले ना, तर क्राफ्ट कॉर्नरला पहिला नंबर टाकलाय. क्राफ्ट कॉर्नरमध्ये काय काय येते बघा, पेपर पेंग्विन येतो. पेपर पेंग्विनमध्ये आता सिक्वेन्स तयार करूयात, कारण सगळे पीसेस वेगवेगळे झाले. तर पहिला पीस काय, कट आउट अ बीक, अ हॅट, अ बो, टाय अँड फीट फ्रॉम डिफरंट कलर्ड क्राफ्ट पेपर. सेकंड आहे कट आउट अ हेड अँड बॉडी शेप अँड 2 विंग्स फ्रॉम ब्लॅक क्राफ्ट पेपर. तिसरा आहे
ड्रॉ अ प्रॉपर बॅकग्राऊंड टू शो द स्काय अँड द आईस, कारण याचा सिक्वेन्स होतो, सिक्वेन्स आपण ब्रेक करायचा नाही. ओके. नंतर डेकोरेट इट विथ कलर्ड पेपर, मार्कर्स अँड स्टिकर्स. याचा अर्थ कळतोय ना, की कट आउट द बीक अँड हॅट अँड बो. ओके. तर मी ह्याचं एक्सप्लेन केलं होतं वर्ड टू वर्ड मिनिंग. आता फक्त आपण पटापट हे बघून घेऊयात की सिक्वेन्स काय येतोय. नंतरचा होता माउथ वॉटरिंग रेसिपीज फॉर हंग्री किड्स. याच्या अंडर काय काय येणार आहे, ग्रीन चटणी आणि फ्रूट चाट येणार आहेत. पण ग्रीन चटणीचे पण पार्ट सगळे वेगवेगळे झालेले आहेत आणि फ्रूट चाटचे पार्ट पण सगळे वेगवेगळे आहेत. त्यामुळे आता आपल्याला कसं करायचं की सगळ्यात पहिलं ग्रीन चटणी घ्यायची, माउथ वॉटरिंग रेसिपीज इन फॉर किड्समध्ये. आणि ग्रीन चटणीमध्ये त्याचे इन्ग्रेडियंट्स, त्याला काय प्रकारे ती प्रोसेस करायची आहे ती सगळी आपण बघूया. सो इन्ग्रेडियंट काय असणार आहे, अ मीडियम पीस ऑफ कोकोनट, 2 ग्रीन चिलीज, कॉरिएंडर लीव्स, salt to taste and 1.5 teaspoonful ऑफ शुगर. ठीक आहे. हा पहिला सिक्वेन्सने ए नंबर 1ला येईल. नंतर वॉश द चिलीज अँड कॉरिएंडर लीव्स. नंतर कट द कोकोनट इंटू पीसेस, ॲट साल्ट अँड शुगर, हे सेकंडला येणार. आणि थर्डला काय, पुट द ऑल इंग्रेडियंट्स टुगेदर अँड ग्राइंड देम इन अ मिक्सर ऑर ऑन द ग्राइंडिंग स्टोन. ग्राइंडिंग स्टोन म्हणजे आपला पाटा असतो ना, त्याला ग्राइंडिंग स्टोन म्हणतात. ह्या सगळ्याचं मिनिंग, वर्ड टू वर्ड मिनिंग मी ऑलरेडी सांगितलं आहे, मग परत मी नाही वेळ घालवते याला. नंतर येतोय फ्रूट चॅट. आता हा माउथ वॉटरिंग रेसिपीजमध्ये आहे. फ्रूट चॅटचं इन्ग्रेडियंट बघा, अ बिग गुआवा म्हणजे पेरू, अ बिग पीस ऑफ पपया, अ बिग ॲपल, अ बिग स्लाइस ऑफ पायनॅपल, स्वीट लेमन सेगमेंट्स, लेमन ज्यूस, 1 टेबलस्पून ऑफ पॉमेग्रेनेट सीड्स, चाट मसाला, साल्ट टू टेस्ट. आता मेथड काय असणार आहे, वॉश द गुआवा अँड cut into a big pieces, put all ingredients in a glass bowl and sprinkle chaat masala and mix the ingredients well. तर हे सगळं झालं आपलं फ्रूट चॅटचं. आता याच्यामध्ये शेवटी पण नाही, 2च झाले आहेत आत्तापर्यंत आपले, की क्राफ्ट कॉर्नर झाला आणि माउथ वॉटरिंग रेसिपी. थर्ड आहे ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीड. आता ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीडमध्ये काय काय येते बघू. गेटिंग सो मच होमवर्क, मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये की ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीडला काय येईल. गेटिंग सो मच होमवर्क, आय हॅव किंवा आय हॅव बीन, हे दोन्ही प्रकारे लिहिता येतं म्हणून मुद्दाम दाखवलं मी की आय हॅव जे पुस्तकात दिलं याचं लॉंग फॉर्म आय हॅव होतो, हा शॉर्ट फॉर्म आहे. आय हॅव बीन गेटिंग सो मच होमवर्क दॅट आय बेअरली हॅव टाईम टू प्ले, व्हॉट शुड आय डू. हे नीडी स्टुडंटनी म्हटलेलं आहे, म्हणजे गरजू विद्यार्थी. जसं तुम्ही म्हणता ना, टीचर मला हा होमवर्क द्या, मला हे द्या, सॉर्ट ऑफ दॅट. आणि त्याची दीदी काय उत्तर देते, टू गिव्ह युअर सेल्फ द मोस्ट टाईम टू प्ले, इट्स इम्पॉर्टंट टू यूज युअर टाईम वाईजली. इफ यू आर गिवन टाईम टू डू युअर होमवर्क ड्युरिंग स्कूल आवर्स, ट्राय युअर बेस्ट टू फिनिश इट ॲज मच ॲज यू कॅन. ओके. आता याच्यामध्ये आणखीन एक आहे की तो आहे ऑन लुझिंग फ्रेंडशिप. 2 आहेत ना, एक होमवर्कबद्दल आणि लुझिंग फ्रेंडशिपबद्दल. माय बेस्ट फ्रेंड अँड आय आर नो लॉंगर. आता इथे काहींना प्रश्न येईल, आय आर म्हणजे चुकीचं लिहिलं आहे का, तर मला त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की माय बेस्ट फ्रेंड अँड आय असे 2 जण आहेत म्हणून इथं आर वापरले. नो लॉंगर फ्रेंड्स अँड आय लॉस्ट अनदर फ्रेंडशिप अ फ्यू मंथ्स अगो, आय डोंट वॉन्ट टू लूज मोर फ्रेंडशिप, नीडी फ्रेंड. टॉक टू युअर फ्रेंड्स अबाउट वॉट यू फील. तुमच्या मित्रांबरोबर बोला की तुम्हाला काय वाटतं. युअर पॅरेंट्स नो यू वेल अँड आर ऑल्सो लाईकली टू नो युअर फ्रेंड्स, दे मे टेल यू वॉट शुड डू, दीदी. सो अशा प्रकारे आपण 2 पीसेस जोडलेले आहे याच्यामध्ये. आणि आपलं शेवटचं सेक्शन आहे लाफ्टर इन द क्लासरूम. हसा आता माझ्यासोबत, खरंच जोक झाले छान छान. जय स्टडीज मॅथ्स 1. आता जयनं मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 असे 2 पार्ट आहेत जोकचे. टीचर, जय, why are you doing your math multiplication on the floor? जय म्हणतो, you told me to do it without using the tables. म्हणजे जय म्हणतोय, जयच्या टीचर म्हटल्या, जय टेबल्स वापरू नको. इंग्लिशमध्ये टेबल्समध्ये काय म्हणतात, पाढे वापरू नको. पण त्याला इंग्लिशमध्ये उच्चार काय आहे, त्या शब्दाचं काय आहे, टेबल आहे. तर हा हुशार जय म्हणतोय, ओ टेबल नाही वापरायचं आहे का, मग त्याने जमीन वापरायला सुरुवात केली. म्हणजे हा असा जोक होतो, हासा. आता जयची दुसरा जोक काय, जय स्टडीज मॅथ 2. जय, हाऊ मेनी फीट आर इन यार्ड. जय, मला सांग किती फीट आहेत. आता फीटचा अर्थ काय होतो, फूट म्हणजे 1 फूट 2 फूट, आणि अनेक असतील त्याला फीट म्हणतात, अनेक वचन. पण हा हुशार, मग हा फीट म्हणजे पाऊल म्हटलं याने. तर मग अरे मला तर लोक किती यार्डमध्ये उभे त्यांची पावलं मोजायला लागतील. सो दॅट डिपेंड्स ऑन हाऊ मेनी पीपल आर स्टँडिंग देअर आर इन द यार्ड. अशा प्रकारे हा जोक होतोय. सो
पूर्ण धडा सोडून शिकवून झालाय, पूर्ण सिक्वेन्स तुम्हाला समजलाय. आता मला खात्री आहे की तुम्हाला हे समजलं असणार आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि वॉर्मिंग अप, लेसन आणि तिसरं म्हणजे वर्कशॉप, या तिन्ही व्हिडिओचे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. ती लिंक बघा, व्हिडिओ बघा आणि छान अभ्यास करा. आणि तुम्हाला कोणते विषय हवे असेल किंवा कोणता लेसन हवा असेल, जो तुम्हाला शिकून हवा आहे, तुम्हाला सांगा, मी तुम्हाला शिकवेन. ठीक आहे, चलो बाय.